नाट्यगृहांची दुरावस्था आणि अस्वच्छतेमुळे कलाकारांसह प्रेक्षकांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागतो. या विषयावर मराठी कलाकारांनी वारंवार आवाज उठवला असून नाट्यगृहांची दुरावस्था समोर आणली आहे. या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांसह सर्वच प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अलबत्त्या गलबत्त्या या मराठी नाटकाच्या टीमने कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव वत्रे रंगमंदिराची दुरावस्था आणि अस्वच्छता समोर आणली आहे. या नाटकामधील कलाकारांनी एक विडंबनात्मक व्हिडिओ तयार केला असून तक्रार नाही विनंती आहे असं म्हणत आचार्य अत्रे रंगमंदिराची सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सगळ्यांचं नाट्यगृह वा वा वा. चालू प्रयोगात स्पॉट लागली. पळा पळा, इथल्या एसीची हवा. वा वा वा, इथली स्वच्छता बघा. वॉशरूम मध्ये पाणी येत नाही. वा 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 वा. सुधरा आता तरी. हो वा वा वा. 25,000 भाडं भरलंय. वा 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 वा. पण व्यवस्था काहीच नाही. वा 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 वा. उन्हाळ्यात पाऊस आला बघा. वा 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 वा. सुधरा आता तरी. वा 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 वा. अपेक्षा करू आम्ही. वा 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 वा. अलबत्त्या गलबत्त्या नाटकामधील अभिनेत्री श्रद्धा हांडे, अभिनेता सनीभूषण मुनगेकर आणि नाटकाच्या व्यवस्थापकांनी एक व्हिडिओ शेअर करत आचार्य अत्रे रंगमंदिरात कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो याबाबत सविस्तरपणे सांगताना नेमकं काय म्हटलंय पहा. नमस्कार. आज आमचा अलबत्या गलबत्याचा आचार्य अत्रे रंगमंदिर येथे प्रयोग होता आणि खरंच खूप वाईट अवस्था आहे नाट्यगृहाची. लॉकडाऊन नंतर रिनोव्हेशन झालं, पण गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने एवढीच मागणी करत आहोत की नाट्यगृह हे स्वच्छ असावं. इथल्या बेसिक टेक्निकल खूप गोष्टी आहेत. आज चालू प्रयोगामध्ये 3 ते 4 वेळा नाटक थांबवावं लागलं. मागे शॉक सर्किट होत होतं. लेडीज मेकअप रूम असेल, जेंट्स मेकअप रूम मधले एसी काम करत नाही. एसीचे पाईप सोडलेले आहेत. उंदीर मेलेले होते आणि इतकी घाणेरडी अवस्था आणि इतकं अस्वच्छता होती. त्या दुर्गंधीत आम्ही आज प्रयोग केला आहे. हे जर सांगावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे. तर हे विडंबनाचा व्हिडिओ सुद्धा आम्ही बनवला त्यासाठी. पण आम्हाला तक्रार नाही करायची. आम्हाला आता विनंती करतोय आम्ही, प्लीज आज आमचंच जाऊ द्या, पण आज थोडक्यात वाचलोय. उद्या यापेक्षा काही खरंच भयानक घडू शकतं. याची काळजी इथल्या व्यवस्थापकांनी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतली पाहिजे. कारण हे रंगमंदिर आहे. आपण म्हणजे सगळे कलावंत आम्ही मंदिर म्हणून ह्याची पूजा करतो, पण ह्या मंदिराला जर असं अस्वच्छ ठेवत असतील आणि एवढे शॉर्ट सर्किट, आग अक्षरशः कन्याराजे जेव्हा ती हेअर ड्रेसिंग करत होती तर त्याच्यातनं स्पार्क्स आले. सेट सुद्धा जळता जळता हो. आमचा वाचलाय आज. कारण लाईट फुटल्या त्या. मागे लावले होते ना, ते सगळे जळाले होते. म्हणजे प्रसंगावधान म्हणतात ते साधून मुलांनी ताबडतोब तिथलं जे लावलेला प्लग होता तो प्लग काढला. नाहीतर अदरवाईज आज चित्र कदाचित वेगळं असतं. आणि हे आम्ही खूप वेळा तक्रार केली आहे आणि तरीही याच्यावर ऍक्शन घेतली जात नाही. हे जे रंगमंदिर आहे तर वारंवार या ठिकाणी अस्वच्छता असते. याच्याबद्दल आम्ही वारंवार व्यवस्थापकांना सांगितलेलं आहे, पण त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली जात नाही. जेव्हा जेव्हा प्रयोगाला येतो कुठं उंदीर मेलेला असतो, त्याचा वास मारतो. जे लेडीज मेकअप रूम आहे तिथे काहीतरी घाण असते. एसी चालू नसतात. आज तिघांना बोलवून हे एसी चालू करायला लावल्यात तेव्हा कुठेतरी सुरळीत झाल्या. असं का होतं याचा विचार व्यवस्थापकांनी करायला पाहिजे. तर एक व्यवस्थापक, एक अद्वैत थिएटरचा व्यवस्थापक म्हणून जशी मी व्यवस्था पाहतो की कोणाला त्रास होऊ नये, कलाकारांना त्रास होऊ नये, व्यवस्थित व्यवस्था त्यांची करायला पाहिजे, तशीच व्यवस्था या जे रंगमंदिर आहे त्याचे व्यवस्थापक आहे त्यांना विनंती करतो, KDMCला विनंती करतो की त्यांनी या रंगमंदिराकडे लक्ष द्यावं, आचार्य अत्रे रंगमंदिराकडे लक्ष द्यावं आणि त्याची व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे. एवढीच माझी विनंती. धन्यवाद. नेमकं प्रकरण काय? कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव वत्रे रंगमंदिरात 9 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता अलबत्त्या गलबत्त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग सुरू असताना 2 ते 3 वेळा वीज पुरवठा खंडित झाला. स्टेजजवळ मेलेले उंदीर आढळल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. कलाकारांसाठी असलेले स्वच्छतागृह सुद्धा अस्वच्छ होते. तर मेकअप रूम मधील एसी बंद आहे, खिडक्या तुटलेल्या आहेत. या सगळ्या कारणांमुळे प्रयोग वेळेत पूर्ण होत नाही
प्रयोगासाठी 25,000 रुपये भाडे आकारले जाते. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही त्यांनी दखल घेतली नाही, असं अलबत्त्या गलबत्त्या नाटकामधील कलाकारांनी सांगितलं. या प्रकरणी नाटकातील कलाकारांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांची भेट घेतली आणि संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. या प्रसंगी बोरगावकर यांनी सांगितलं की ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वी आचार्य अत्रे रंगमंदिराच्या देखभाल दुरुस्तीवर 1,70,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला. रंगमंदिरात असुविधा असतील तर हा खर्च नेमका कशावर केला गेला, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृह व्यवस्थापनाचे म्हणणे काय? कल्याणमधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात 9 मे नंतरही प्रयोग झाले. त्यांच्याकडून तक्रारी आल्या नाहीत. ज्या मेकअप रूम मध्ये एसी बंद आहेत त्यांना VIP रूम मध्ये व्यवस्था करून दिली होती. तेथील एसी सुरू आहे. नाट्यगृहाचे प्लास्टर आणि रंगकाम केले आहे आणि 2017-18 मध्ये नाट्यगृहाचे नूतनीकरणही करण्यात आले आहे, असे आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रेक्षको, नाट्यगृहाची दुरावस्था आणि अस्वच्छतेवर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.